नमस्कार सगळ्यांना, डेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। आणि आज आमच्या घरी खूप खास बेत आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करा। आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा। इथून पुढे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील। आजचा बेत आमच्या घरातला खूप भारी आहे आणि तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल हा ब्लॉग पूर्ण पाहून। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि कमेंट करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर तुम्ही सगळे इथे पाहू शकता, हे लाल पंपकिन वडे हिंदी नाही मराठीमध्ये बोलायचं आहे, हिंदीमध्ये पण आहेत बघणारे, ते तसेच बघतात। पण तुम्ही पाहू शकता इथे भोपळ्याचे वडे बनवत आहे आम्ही। आणि आमच्या सासूबाईंनी म्हणजे आईंनी पीठ मळून घेतलेलं आहे इथे सगळं, याचे वडे बनवायच्यात। इथं तेल ठेवलेलं आहे तापायला। आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा, खूप छान होणार आहे। आजच्या ब्लॉगमध्ये छान छान पदार्थ तुम्हाला खायला भेटणार आहेत, तर शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच हा ब्लॉग पहा। इकडे पाहू शकता तुम्ही, मी वाटण वाटायला घेतलेलं आहे। कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, भाजलेलं खोबरं, कांदा पण भाजून घेतलेला आहे। आणि हे वाटण बनवत आहे आम्ही चिकनसाठी, चिकनचा रस्सा बनवणार आहे मस्त। तर इकडे पाहू शकता खाली वड्यांची तयारी चालू आहे। वडे बनत आहेत, पंपकिन वडे म्हणजेच भोपळ्याचे, लाल भोपळ्याचे वडे बनवत आहे आम्ही। आणि या कुकरमध्ये आम्ही ते शिजवले होते, असा तो भोपळा शिजवून घेतला होता, मग त्या पिठामध्ये मळून घेतलेला आहे छान असा। आणि इकडे पाहू शकता हे वडे असे बनवलेले आहेत। आई त्याला होल पाडा, आणि असं होल पाडायचं म्हणजे छान वडे भाजले जातात। हे लाल भोपळ्याचे वडे आहेत आणि हे चिकनच्या किंवा मटणाच्या भाजीवर पण खूप छान लागतात। इथे कांदा बारीक चिरून, इथे मी चिकनसाठी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक। आता आपण चिकनची भाजी बनवणार आहे। इकडे बघू शकता हा भोपळा आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे। हे पेशंटसाठी आम्ही ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवत आहे, म्हणजेच भोपळ्याची भाकरी। हा जो शिजवलेला भोपळा आहे तो त्या पिठामध्ये मळून घेतलेला आहे आणि त्याची आम्ही भाकरी बनवणार आहे। हे पेशंटसाठी चाललेलं आहे आणि हे जो पेशंट नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही चमचमीत असे वडे खाणार आहे। किती वेळा त्या वड्याचा व्हिडिओ काढते। म्हणजे गॅस बारीक असले तसे येत। ते पाहू शकता लाल भोपळ्याची भाकरी तयार आहे, किती छान तयार झालेली आहे। आणि इकडे पाहू शकता हळूच आमच्या सविता मॅडम बनवत आहेत भोपळ्याचे वडे, आणि इकडे आई भोपळ्याचे वडे तळून घेत आहेत। तर तुम्ही पण अशी पौष्टिक भाकरी बनवू शकता घरी। आणि इकडे पाहू शकता भोपळ्याचे वडे पण छान तयार झाले। इकडे पाहू शकता मी कांदा भाजून घेत आहे, चांगले काय। इथे मी कांदा भाजून घेत आहे चिकनसाठी। इकडे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे, कारण आता आमची पूर्ण फॅमिली जेवायला आहे, त्यामुळे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। त्यात मी खडे मीठ टाकलेलं आहे आणि हळद पण टाकलेली आहे। तर हे खडे मीठ टाकल्यामुळं चिकनला छान चव येते। तुम्ही पण खडे मीठ वापरत जा जास्त करून जेवणामध्ये। आणि मी खडे मीठ आणि हळद पूर्ण चिकनला लावून घेणार, मग इथे कांदा छान भाजून झाल्यावर त्यामध्ये टाकायचा। आणि इकडे पाहू शकता हळद मीठ लावून घेतलेला आहे मी चिकनला। नाही तेवढी प्रॅक्टिस झाली सविता मला, मग काय तर। इथे चिकन छान परतून घ्यायचं आहे। इकडे पाहू शकता मी हा अशा आमच्या आईंचा आवाज आहे। आणि इथे छान छान भोपळ्याचे वडे पाहू शकता किती छान फुगलेले आहेत। इकडं चिकनचा रस्सा एकदम तर्रीदार होणार आहे। मी कितीही प्रयत्न केला तरी आमच्या सासूबाईंसारखा तर्री काय त्याला देऊ शकत नाही, मी फक्त परतण्याचं काम करेन, तर्री द्यायचं काम आईच करतील। इकडे पाहू शकता आता हे चिकन परतून घेतलेलं आहे, झाकण ठेवायचं आणि यावर पाणी ठेवून
शकता शेवग्याचे वरण बनवलेले आहे. शेवग्याचे वरण आणि भोपळ्याची भाकरी हे पेशंटसाठी जेवण आहे. होऊ शकता आता सगळे मसाले घेतलेले आहेत. थोड्या वेळापूर्वी आपण वाटण घेतलं होतं, ते वाटण इथं मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे आणि सगळे मसाले घेतलेले आहेत इथं. हा मिरची पावडर आहे, हा कांदा मसाला आहे, हा काळा मसाला, ही धना पावडर आहे आणि हा गरम मसाला आहे आणि हा चिकन मसाला आहे. असे सगळ्या प्रकारचे मसाले घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकता सगळ्या प्रकारचे मसाले घेतलेले आहेत आणि इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. आता इथे तेलामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सगळे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचे. त्याने छान तर्री येते भाजीला चिकनच्या. आणि इकडे पाहू शकता सगळे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि मग हे जे आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे ते त्यामध्ये ॲड करायचं. तोपर्यंत इकडे भोपळ्याचे वडे तयार होत आहेत आणि इकडे पाहू शकता मसाला छान तेलामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे आपण. सगळं टाकले आणि यामध्ये मसाले ॲड करून हे सगळं वाटण छान परतून घ्यायचं. याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. वाटण छान तेलामध्ये परतून झालेलं आहे आणि आपलं चिकन शिजलेलं आहे का आपण ते पाहूया. आणि चिकनच्या मग त्या रस्स्यामध्ये आपण हे वाटण ॲड करणार आहे. तर तुम्ही असा बेत बनवा, चिकनचा रस्सा आणि लाल भोपळ्याचे वडे खूप छान लागतो. हा बेत नक्कीच तुम्ही आखाड महिन्यात करू शकता किंवा रविवारची पार्टी करायची असेल तुमच्या फॅमिलीसोबत तरीही तुम्ही करू शकता. आणि इकडे पाहू शकता छान चिकन शिजलेलं आहे हळद मिठामध्ये. आणि आता जे वाटण वाटलेलं आहे आपण ते यामध्ये ॲड करणार आहे आणि एक नंबर रस्सा चिकनचा तयार होणार आहे आपला. आणि मग यामध्ये ते वाटण ॲड केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता एक नंबर रस्सा तयार झालेला आहे. आणि हा बेत नक्कीच करून बघा आणि मला सांगा तुम्ही. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही नक्की मला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर सांगा. चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. कमेंट पण करा नक्कीच. इथे पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे साईडनी. वाटण आपण जे भाजलेलं आहे त्याला तेल सुटलेलं आहे आणि या चिकनच्या रस्स्यामध्ये आपण हे वाटण आता ॲड करायचं आहे. हे पाहू शकता हे वाटण कढईमधलं आपण इथे घेतलेलं आहे, या रश्श्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता छान उकळी येऊन द्यायची. पाणी टाकाय थोडंसं पाणी लागेल ना. आणि इकडे पाहू शकता तर्रीदार भाजी तयार झालेली आहे चिकनची, एकच नंबर. हे पाहू शकता चिकनची तर्रीदार भाजी तयार आहे. आजचा बेत काय सांग जरा तुझ्या भाषेत. समजा हे आहे आम्ही भोपळ्याचे वडे केले आहे. ही बनवत आहे आणि इकडे मम्मी तळत आहे. काय नंतर काय काढून जरा करपणतो. हो बापरे, हे कधी जाईल माझ्या पोटात. तेव्हा मोबाईल नाही त्याच्यात. हो माग वाढून झालं झालंय आईचं. काय करते दोघ जण हे कारटेनो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
आजचा बेत कसा होता आणि हे ताट कसं वाटत आहे, जे भोपळ्याचे वडे आणि चिकनचा रस्सा वगैरे बनवलेला आहे आम्ही, तो पण मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असा बेत तुम्ही पण कराल. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.